मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे पदयात्रा सुरू आहे त्या पदयात्रेच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहतुकीचं आणि पार्किंगचं नियोजन करण्यात आलेले आहे। या संदर्भामध्ये दिनांक 25/1/24 चे 001 ते दिनांक 26/1/2024 चे 2400 वाजेपावेतो मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर स्थानिक अंतर्गत रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बदल करण्यात आले, त्याची सविस्तर अधिसूचना निर्गमित केली। त्यातील काही बाबी मी आपल्याला स्पष्ट करतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोण फाट्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली। त्यांना पर्यायी मार्ग हा दिला आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोण फाट्याकडे येणारी वाहने जी आहेत ते कळंबोली सर्कलवरून इच्छित स्थळी जातील। दुसरा आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून बोर्ले टोल नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बोर्ले टोल नाका येथून पळसपेकडे बंदी करण्यात आलेली आहे। तर त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून बोर्ले टोल नाक्याकडे येणारे वाहने जी आहेत खालापूर आणि खोपोली मार्गे इच्छित स्थळी जातील। त्याचबरोबर डी पॉइंट पासून पुणे आणि गोव्याकडे जाणारे वाहनांना बंदी करण्यात आली आहे। त्यासाठी डी पॉइंट पासून पुणे व गोव्याकडे इतरत्र जाणारी वाहने जी आहेत कळंबोली सर्कल येथून चिंचपाडा अंडरपास तिथून गव्हाण फाटा उरण मार्गे चिरनेर दिघोडा आणि सायगाव मार्गे इच्छित स्थळी जातील। अशाच प्रकारे गव्हाण फाट्याच्या हद्दीमध्ये सुद्धा JNPT NH4B वरून तसेच गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे येणारे जे वाहन आहेत त्या वाहनांना सुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे। सदरची वाहने जी आहेत ते गव्हाण फाटा येथून किल्ला जंक्शनकडे सर्व वाहने जी आहेत ते उल्वे एंट्री पॉइंट येथून मुंबई एअरपोर्टकडे प्रवेश करतील। तेथील सर्व्हिस रोडने चिंचपाडा मार्गे जातील आणि तिथून ते इच्छित स्थळी जातील। त्याचबरोबर सीवूडच्या हद्दीमध्ये सुद्धा किल्ला जंक्शन सीवूड सेक्टर 50 सिग्नल अक्षर सिग्नल TS चाणक्य सिग्नल वज्राणी सिग्नल सारफळे सिग्नल येथून पाम बीचकडे मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाशी कोपरी APMC तसेच मुंबई ठाणेकडे या मार्गावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे। त्याला पर्यायी मार्ग देण्यात आले। किल्ला जंक्शन सीवूड सेक्टर 50 सिग्नल अक्षर सिग्नल ही वाहनं जी आहेत वाशी कोपरी APMC ते पाम बीचवरून न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जातील। किल्ला जंक्शन येथून मुंबईकडे जाणारी वाहनं जी आहेत ते अटल सेतू मार्गे उलवेतून मुंबईकडे इच्छित स्थळी जातील किंवा किल्ला जंक्शन येथून मुंबई ठाणेकडे जाणारी वाहने ही अपोलो हॉस्पिटलकडून उरण फाटा मार्गे मुंबई व ठाणेकडे इच्छित स्थळी जातील। सर किती बंदोबस्त लावलेला आहे? या पदयात्रेच्या अनुषंगाने जवळपास 1 DCP 1 ACP एकूण 18 PI 40 EPI PSI आणि 600च्या आसपास अंमलदार तैनात करण्यात आले आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सुद्धा काही फिक्स पॉईंट देण्यात आलेले, पेट्रोलिंग देण्यात आलेले आहे। जिथं कुठे वाहतूक कोंडी होईल तात्काळ त्या ठिकाणची वाहतूक कोंडी काढण्यासाठी अशा प्रकारे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे।